भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नाव आहे नरेंद्र मोदी स्टेडियम। जेव्हा मी पहिल्यांदा तिथे क्रिकेट सामना पाहायला गेलो तेव्हा अनुभव इतका भन्नाट होता की तो शब्द सांगणं कठीण आहे। तर मित्रांनो, पण आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिकीट कनेक्शन पासून ते शेवटच्या बॉल पर्यंत माझा पूर्ण प्रवास कसा झाला याबद्दल सविस्तर माहिती मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, सामन्याची तारीख ठरली, क्वालिफाईड टू मुंबई वर्सेस पंजाब। मी तिकीट बुकिंग साठी तयार झालो आणि डिस्ट्रिक्ट झोमॅटो या वेबसाईटवर तिकीट बुक केला। ते कसं केलं या पहिले मी व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन मी पाहू शकता की मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देईल। बरेचदा ऑनलाईन तिकीट घेतल्यानंतर ते डिलिव्हरी किंवा प्रिंट आउटच्या स्वरूपात घरी येत असतं, पण काही वेळा मॅचच्या 2-3 दिवसाआधी स्टेडियम बाहेर तिकीट कनेक्शन सेंटर मध्ये जाऊन किंवा त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन तुम्ही तिकीट कलेक्ट करावं लागतं। तिकीट घेण्यासाठी भरपूर मोठी रांग असते, ती लोकांसाठी सुविधा स्वस्त व्यवस्थित असते। पण मॅचच्या दिवशी आम्ही लवकर निघालो कारण गर्दी खूप असते। या कारणामुळे आपण लवकर जाऊन आपली जागा भेटावं या कारणामुळे आम्ही जल्दी निघालो। तर तिथं मॅच बघायसाठी जाण्यासाठी मेट्रोने जाणं हे उत्तम पर्याय आहे, पण माझ्याजवळ माझी बाईक होती त्यामुळे आम्ही बाईकने गेलो। अहमदाबाद शहरातील त्यांच्यासाठी जर का आपण मेट्रोचा वापर करू शकता, तुम्ही जर अहमदाबाद शहरामध्ये कोण लोक असेल तर तुम्ही स्टेडियमच्या आसपास पार्किंग लिमिटेड असते, त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येते आपल्याला। स्टेडियम मध्ये प्रवेशद्वार सुरक्षा तपासणी अत्यंत काटेकोरपणे होते। तिथे जाऊन काय कोणतीही वस्तू तुम्हाला इथं काही बी घेऊन जायचं ना, तुमचं हेडफोन असेल, काही वायर असेल, काही तिथे नेऊ शकता तुम्ही, फक्त मोबाईल आणि पॉकेट नेऊ शकता, याच्यावर काही बी घेऊन जाऊ शकता तुम्ही। काही बी असेल तुम्हाला बाहेर ठेवावं लागतं, यासाठी तुम्ही कोणत्या बी अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू जास्त घेऊन जाऊ नका। बॅग, पाण्याच्या बाटल्या, इलेक्ट्रिक वस्तू यावर बंधन असतात, ते केवळ मोबाईल फोन आणि छोटं पाकिट नेण्याची परवानगी दिली जाते। प्रवेशद्वारावर QR कोड स्कॅन करून आपलं तिकीट वैध आहे का याची तपासणी 100% केली जाते, जेणेकरून कोणी विदाऊट तिकीट आतमध्ये जाऊ नये। तर स्टेडियम मध्ये पाय ठेवल्यावर जी ऊर्जा जाणवते ना ती वेगळीच असते। म्हणजे आपल्याला एक्साइटमेंट असते की आपल्या जो प्लेयर आहे की जो आवडता आहे ते कधी बघावं असं आपल्याला वाटतं, पण एक्साइटेड होते माणूस। तर नरेंद्र मोदी स्टेडियम हे 1 लाखापेक्षा जास्त प्रेक्षक सामावू शकते। जागा खूप मोठी आहे की आपण हा लुक बघितला तर आपल्याला असं वाटतं की किती मस्त लुक आहे। तर जगात सर्वात मोठे स्टेडियम असून सुद्धा सगळीकडे मार्गदर्शन फलक, स्वयंसेवक सुविधा उपलब्ध आहेत। आपल्या जागेपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला स्टेडियम मधील दिसणारा दृश्य प्रशंसनीय वाटतो, कारण की हा जो दृश्य आहे तो एवढा मस्त वाटतो तुम्ही सांगू नका। तर गर्दीत सुद्धा सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली असते। तिथे कोणाला काही दुखापत होऊ नये याची सर्व असते, ॲम्ब्युलन्स वगैरे सुविधा सगळी तिथं अवेलेबल असते। स्क्रीनवर मॅचला क्लोजअप, मैदानात खेळाडूंचे हालचाल, प्रेक्षकांचा जल्लोष हा अनुभव असामान्य असतो, कारण की एवढा जोश आणि लोकांची उत्सुकता असते, लोक असं एन्जॉय करतात। स्टेडियम मध्ये पाण्याचे अनेक स्टॉल असतात, पण किमती जरा जास्त आहे। तिथं जाऊन तुम्ही पाण्याची बॉटल घेतो म्हणलं तरी 100 रुपयाला भेटते, पण ती आईस्क्रीम खातो म्हणजे ती 30 रुपयाची, ती 100 रुपयाला भेटते। अशा काही पॉपकॉर्न, काही एखादा पाण्याचा ग्लास तुम्ही घेतो म्हणलं तर 50 रुपयाला भरपूर काही वस्तू महाग आहेत। फ्री पाणी पण तुम्हाला ग्राउंड फ्लोअरला भेटू शकतं। तर वॉशरूम, फर्स्ट एडची सुविधा जागोजागी उपलब्ध आहे, तिथे तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही, किंवा दुखापत आहे तिथे उपलब्ध आहे फर्स्ट एडची सुविधा। सामना सुरू झाल्यावर प्रत्येक बॉलवर होणारा जल्लोष, चौकार, षटकार प्रेक्षकांचा, आणि हा IPL सामना आहे। डीजे, चेअर लीडर्स, मोठे स्क्रीन, स्पॉटलाइट हे सगळं असतं। आणि तिथे जाऊन आपल्याला आवडत्या खेळाडूंचं लाईव्ह प्रदर्शन पाहण्याचा तो आनंद काही आगळा वेगळा। आणि मित्रांनो, अशा काही गोष्टी आहेत की आपण ज्या टीव्हीवर पाहू शकणार आणि त्या गोष्टी दाखवत नाहीत, कारण की हे आपल्याला माहित नसतं की ग्राउंड मध्ये दोन्ही साईडला जाऊन का बॅट्समन बॅटिंग करत असतात, कारण की ग्राउंड मध्ये जाऊन काही 40 वर टाकल्यानंतर ते बॉल पडल्यावर ते ग्राउंड खराब होऊ नये, खड्डे पडू नये यासाठी 1 ओव्हर या साईडला 1 ओव्हर या साईडला बॅटिंग बॅट्समॅन करत असतो। आणि आपल्याला जे 2.5 मिनिट 2.30 मिनिटाचा जो रिंग टाइम असतो त्यावेळेस भरपूर काही गोष्टी ग्राउंड मध्ये करत असतात। तिथले
जे काम करणारे जे एम्प्लॉय असतात ते येतात, ते ग्राउंडची मलमपट्टी करतात, चांगले आहे का ग्राउंड, काही खड्डा पडला तर त्याला हे व्यवस्थित करतात. आणि भरपूर काही जे प्लेयर आहेत त्यांनी ड्रिंक वगैरे, कपडे चेंज करणं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी करत असतात. आणि मित्रांनो, एकदम काय एवढा जोश असतो की लोकांमध्ये, लोक फुल एन्जॉय करतात. कोणी डान्स करतं, कोणी आपल्या सेल्फी काढतं, कोणी व्हिडिओ बनवतं, अशा भरपूर साऱ्या गोष्टी लोक एन्जॉय करतात. मित्रांनो, भरपूर काही एन्जॉय असतो. एक बार तरी तुम्ही ग्राउंडवर जा आणि तो मजा काय असतो ते बघा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अशी आहे की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुम्हाला जे तुमचे रिअल तुम्हाला आवडणारे जे बॅट्समॅन आहेत ते तुम्हाला जवळून पाहायला भेटतात. ऑनलाईन तिकीट काढल्यानंतर तुम्हाला काय लगेच तुम्हाला तिकीट कधी घरपोच येत असतं, पण कधी कधी येत नसतं. तुम्हाला तर भरपूर अशी मोठी रांग असते, रांगेमध्ये उभा राहून अर्धा एक घंटा लवकर 1 घंटा त्या लाईन लावून तुम्हाला मग फिजिकल तिकीट मिळत असतं. तर तुम्ही जेव्हा बी तुम्ही मॅच असं 7:30ला असं संध्याकाळी, तर तुम्ही 2-3-4 वाजताच निघा आणि तिथं लवकर 2-4 घंटे पहिलेच जा, त्यामुळे तुम्हाला मॅच पूर्णपणे बघायला भेटेल. आणि पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जेवण करून बाहेरून जा, कारण तिथं भरपूर जेवण काही खायचं म्हटलं तर भरपूर कॉस्ट जास्त आहे, खर्च भरपूर होतो. त्यामुळे तुम्ही पोटभर जेवण करूनच बाहेर जा. आणि गेल्यानंतर तुम्ही वगैरे पाणी वगैरे पिया. नंतर मग काही तुम्हाला पाणी वगैरे पाहिजे असेल तर ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला फ्रीमध्ये पाणी भेटेल. आणि स्टॉलमध्ये जाऊन घेतात 100 रुपये बॉटल भेटेल. समोसा घेतो म्हणून 70-80 100 रुपये. काही कोल्ड्रिंक वगैरे घेतो म्हटलं तुम्ही 100 रुपये, 150 रुपये, अशा भरपूर सारे. पिझ्झा वगैरे घेतो म्हटलं, पिझ्झा घेतो म्हटलं 200 रुपये, अशा भरपूर सारे भन्नाट खर्च तिथं होणार आहे. फक्त तुम्ही बाहेर पोटभर जेवण जा, त्याच्यामुळे तुम्हाला भूक लागणार नाही आणि तुम्ही व्यवस्थितपणे ही मॅच एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो, अशाप्रमाणे तुम्ही स्टेडियम पाहायला जाताना या गोष्टी तुम्ही नक्की केल्या पाहिजे, जेणेकरून तुमचा मॅच बघा गेल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुम्ही डिस्टर्ब नाही होणार आणि ती मॅच तुम्ही एन्जॉय करू शकाल. मित्रांनो, अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ नका. मोबाईल आणि पॉकेट याशिवाय कोणत्याच वस्तू तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. तिथं चेकिंगसाठी स्ट्रिक असतं. हर एक जणाला 2-2 सिक्युरिटी गार्ड, ते पोलीसवाले चेक करत असतात. तर मित्रांनो, कोणतीही वस्तू ते घेऊन जाऊ नका, कोणती गोष्ट अलाउड नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं तिकीट जर तुम्हाला 1000-2000 असं असेल तर तुम्हाला सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरला असं तिकीट असतं. जे ग्राउंड फ्लोअरला असतं तिथे तुम्हाला एंट्री भेटत नाही. तिथे जाण्यासाठी तुम्हाला हा काउंटरवर तुम्हाला तिकीट चेकिंग होतं, त्यामुळे तिथे तुम्ही जाऊ शकत नाही. फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर इथं तिकीट चेक करतो नाही. तर पहिल्या स्टार्टिंगला तिकीट चेक केल्यानंतर मध्ये ह्या अशा पद्धतीने तुम्हाला तिकीट चेक केलं जाते. तर लास्टच्या ओव्हरला श्रेयस अय्यर शक्यावर शक्य मारते आणि लास्टच्या बॉलला जमका 6 मारून मॅच एंड करतो असतो आणि इंटरेस्टिंग असतो. मॅच संपल्यानंतर एकाच वेळी बाहेर पडताना थोडी गर्दी होते, पण पोलीस आणि स्वयंसेवक नियोजनबद्ध मार्गदर्शन करतात. मित्रांनो, स्टेडियम बाहेर अनेक जण व्लॉगिंग फोटोज रिलीज करत असतात. तुम्ही नक्की करा. हे माझं पहिलं नरेंद्र मोदी स्टेडियम अनुभव होतं आणि तो आयुष्यभर लक्षात राहील. तर तुम्हीही क्रिकेट प्रेमी असाल तर एकदा तरी येथे सामना पाहायला नक्की जा. तुमचाही अनुभव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.